नमस्कार रसिक प्रेक्षको, तुमच्या सर्वांचे लाडके आणि हक्काचे चॅनल स्वामी समर्थ कृपा राशी भविष्यामध्ये तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते। ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर्य आणि उत्तम आरोग्य लाभो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। माझ्या प्रिय मिथुन राशीच्या बंधू आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि टर्निंग पॉइंट ठरणारा व्हिडिओ आहे। आज आपण कोणत्याही फालतू गोष्टीबद्दल न बोलता थेट एका गंभीर आणि अत्यंत संवेदनशील विषयावर बोलणार आहोत। विषय असा आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुमच्या घरातील वातावरण अचानक का बिघडले आहे? तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला कोणाची नजर लागली आहे? तुमच्या हक्काच्या घरात तुम्हालाच कोंडल्यासारखे किंवा अस्वस्थ का वाटत आहे? अनेकदा आपण खूप मेहनत करतो, रात्रंदिवस रक्ताचे पाणी करतो, प्रामाणिकपणे वागतो, कोणाचेही वाईट इच्छित नाही, तर ही पदरात काय पडते? तर फक्त अपयश, मनस्ताप, अपमान आणि आर्थिक नुकसान। अशा वेळी मनात एक शंका नक्की येते की माझ्या घरात खरोखरच कोणी काही केले आहे का? कोणी गुप्त शत्रू मला त्रास देत आहेत का? कोणी माझ्या घराला आणि प्रगतीला कोणाची भयंकर वाईट नजर लागली आहे का? माझ्या मिथुन राशीच्या मित्रांनो, तुमची ही शंका आज दूर होणार आहे, कारण येणारी ही पवित्र वटपौर्णिमा तुमच्यासाठी सामान्य पौर्णिमा नाही। हा एक असा दुर्मिळ आणि चमत्कारी ग्रहांचा मुहूर्त आहे, ज्या दिवशी जर तुम्ही योग्य विधी आणि स्वामींच्या कृपेने मी सांगितलेले उपाय केले तर तुमच्या घरातील नखा एवढी देखील नकारात्मक ऊर्जा किंवा करणी बाधा शिल्लक राहणार नाही। कितीही जुना त्रास असेल, कोणी कितीही तगडा प्रयोग तुमच्यावर केला असेल, तो या वटपौर्णिमेला पूर्णपणे बंद होईल आणि शत्रू स्वतःहून तुमच्या पाया पडायला येईल। हा व्हिडिओ खूप मोठा आणि अत्यंत सविस्तर असणार आहे, कारण अर्धवट ज्ञान हे विषारी असते। मी तुम्हाला आजच्या या महाव्हिडिओमध्ये प्रत्यक्ष लक्षणे, त्यांचे प्रकार, नजरदोष उतरवण्याच्या पद्धती आणि वटपौर्णिमेचे महातोडगे सविस्तर सांगणार आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी स्वामी भक्तांना एक नम्र विनंती आहे, जर तुम्ही आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच खालील लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, कारण ज्यांच्या पाठीवर स्वामींचा हात असतो त्यांचे जगात कोणीही वाईट शक्ती काहीही वाकडं करू शकत नाही। आणि हो, हा व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत चमत्कारी आणि गुप्त शिव उपाय देखील सांगणार आहे, जो वटपौर्णिमेच्या रात्री करताच तुमच्या घराचे रक्षण स्वतः महादेव करतील। त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद मिस न करता शेवटपर्यंत नक्की पहा। अनेकदा मिथुन राशीचे लोक मला विचारतात, आम्ही तर कोणाचे वाईट करत नाही, मग आमच्या सोबतच असे का होते? या प्रश्नाचे उत्तर तुमच्या राशीच्या स्वभावात दडलेले आहे। ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन ही चक्रातील तिसरी रास आहे। या राशीचा स्वामी बुध आहे आणि याचे तत्व वायू आहे। मिथुन राशीचे लोक उपजतच अत्यंत हुशार, कुशाग्र बुद्धीचे, मनमिळाऊ आणि चांगल्या विचाराचे असतात। ते कोणत्याही कपट कारस्थानाशिवाय लोकांवर सहज विश्वास ठेवतात। त्यांच्या मनात कोणाबद्दलही आकस नसतो, परंतु याच चांगल्या स्वभावाचा फायदा जग घेते। तुमच्या याच गुणांमुळे समाजात काय घडते ते खालील मुद्द्यांवरून समजून घ्या। आकर्षण आणि मत्सर। मिथुन राशीच्या लोकांची संवाद शैली उत्तम असते। ते चार चौघात सहज चमकतात। जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रगती करता किंवा नवीन वस्तू, गाडी, घर घेता, तेव्हा लोक वरून कौतुक करतात, पण आतून त्यांच्या पोटात भयंकर जळजळ होत असते। हाच मत्सराचा विचार नकारात्मक ऊर्जेत बदलतो। गुपिते उघडे करणे। मिथुन राशीचे लोक अतिशय भावनिक होऊन आपल्या मनातील किंवा घरातील गुप्त गोष्टी, आर्थिक प्रगती किंवा भविष्यातील योजना मित्रांना किंवा शेजाऱ्यांना सांगून टाकतात। शत्रू नेमका याच गोष्टीचा गैरफायदा घेतो आणि तुमच्या विरुद्ध गुप्त कारस्थाने रचू लागतो। सध्याची ग्रहांची स्थिती। सध्या गोचर ग्रहांच्या स्थितीमुळे मिथुन राशीच्या जातकांच्या पत्रिकेत राहू, केतू आणि शनीची अशुभ दृष्टी असू शकते। जेव्हा व्यक्तींचे ग्रह कमकुवत असतात तेव्हा बाहेरील नकारात्मक ऊर्जा, करणी किंवा नजरदोष शरीरावर आणि घरावर
खूप लवकर ताबा मिळवतात. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, आपण करणी बाधेला खूप घाबरतो, पण नजर दोष हा करणीपेक्षाही वेगाने काम करतो. आपल्या शास्त्रात म्हटले आहे की नजर लागल्याने चालता बोलता माणूस सुद्धा मातीत मिसळू शकतो. नजर दोष म्हणजे नेमके काय? जेव्हा एखादी व्यक्ती नकारात्मक किंवा मत्सरी भावनेने तुमच्याकडे, तुमच्या मुलाबाळांकडे किंवा तुमच्या व्यवसायाकडे पाहते, तेव्हा तिच्या डोळ्यातून आणि मेंदूतून इन्फ्रारेड आणि अत्यंत हानिकारक सूक्ष्म तरंग बाहेर पडतात. ते तरंग थेट तुमच्या कभामंडलावर आघात करतात. मिथुन राशीच्या व्यक्तींना नजर दोष लागल्यास काय होते? अचानक तब्येत बिघडणे. तुम्ही अगदी व्यवस्थित असता, हसत खेळत असता आणि अचानक तुमचे डोके भयंकर दुखू लागते. डोळे जड होतात, अंगात ताप भरल्यासारखे वाटते, पण डॉक्टरांकडे गेल्यावर काहीही आजार निघत नाही. कामात खोळंबा. ज्या कामातून तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होणार असतो, ते काम अगदी 99% पूर्ण झालेले असताना अचानक रद्द होते. समोरची व्यक्ती अचानक आपला निर्णय बदलते. चेहऱ्यावरील तेज नाहीसे होणे. मिथुन राशीच्या लोकांचा चेहरा नेहमी टवटवीत असतो, पण नजर दोष लागल्यास चेहऱ्यावर काळेपणा येतो, डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार होतात आणि माणूस सतत थकलेला दिसतो. मुलांचे चिडचिड करणे. घरातील लहान मुलांना नजर खूप लवकर लागते. मुले विनाकारण रडू लागतात, जेवण सोडून देतात आणि अभ्यासापासून दूर पळतात. आता आपण अत्यंत गंभीर विषयाकडे वळत आहोत. अनेकदा आपले शेजारी, नातेवाईक किंवा व्यावसायिक शत्रू आपल्या प्रगतीचा जळफळाट करून, एखाद्या तांत्रिकाकडून किंवा दुष्ट शक्तीचा वापर करून आपल्या घरावर करणी करतात. मिथुन राशीच्या लोकांनो, तुमच्या घरात खालील लक्षणे दिसत आहेत का? हे अतिशय बारकाईने तपासा. घरातील व्यक्तींचे सतत आजारपण. घरात एक व्यक्ती बरी झाली की दुसरी आजारी पडते. घरात सतत औषध पाणी सुरू असते. पैशाचा मोठा हिस्सा हॉस्पिटल आणि औषधांवर खर्च होतो. विनाकारण पैशाचा अपव्यय. लक्ष्मी न टिकणे. घरात पैसा येतो पण तो कुठे जातो हे समजत नाही. पाण्याचा नळ गळल्यासारखा पैसा वाहून जातो. बचत शून्य होते आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढू लागतो. रात्रीच्या वेळी भीतीदायक अनुभव. रात्री ठीक 2 ते 4च्या दरम्यान घरातील सदस्यांना अचानक जाग येणे, छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे, घरात कोणीतरी चालत आल्याचा, पैंजणाचा किंवा भांडी पडल्याचा आवाज येणे, पण प्रत्यक्षात तिथे कोणीच नसते. पाळीव प्राणी आणि वनस्पतीवर परिणाम. घरातील पाळीव प्राणी, कुत्रा किंवा मांजर अचानक घराच्या एका कोपऱ्याकडे पाहून भुंकू लागतात किंवा घाबरतात. घरातील तुळशीचे रोप कितीही काळजी घेतली तरी वारंवार सुकते. अंगणात संशयास्पद वस्तू सापडणे. तुमच्या मुख्य दरवाजासमोर, पायरीवर किंवा अंगणात अचानक लिंबू, कुंकू, तांदूळ, काळे दोरे, सुया किंवा हळद सांडलेली दिसणे हे स्पष्ट संकेत आहेत की तुमच्यावर तांत्रिक उपयोग केला आहे. घाबरू नका, कारण स्वामी समर्थांच्या दरबारात प्रत्येक संकटावर जालीम उपाय आहे. आता आपण पाहणार आहोत की येणाऱ्या वटपौर्णिमेला हे सर्व त्रास कायमचे कसे संपवायचे. वटपौर्णिमा हा सण केवळ सुवासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करण्याचा दिवस नाही. आध्यात्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्वकलांनी युक्त असतो आणि पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जेचा वर्षाव होत असतो. वडाच्या झाडामध्ये वटवृक्ष साक्षात भगवान शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांचा वास असतो. या झाडांमध्ये विश्वातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि तिला सकारात्मक ऊर्जेत बदलण्याची अफाट शक्ती असते. म्हणूनच मिथुन राशीच्या जातकांसाठी आपल्या घरातील इडा, पिडा, करणी बाधा आणि शत्रूंचा त्रास नष्ट करण्यासाठी वटपौर्णिमेचा दिवस हा वर्षभरातील सर्वात मोठा आणि उत्तम दिवस मानला जातो. माझ्या प्रिय मिथुन राशीच्या बंधू भगिनींनो, आता मी जे उपाय सांगत आहे ते एका डायरीमध्ये लिहून घ्या किंवा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि स्वामींचे नाव घेऊन करायचे आहेत. उपाय पहिला, मुख्य दरवाजाचे सुरक्षा कवच. विधी: हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर करायचा आहे. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा लक्ष्मी येण्याचा मार्ग आहे, पण करणी बाधा देखील याच मार्गाने प्रवेश करते. काय करायचे तर सकाळी घर स्वच्छ झाडून पुसून घ्या. गोमूत्र असेल तर संपूर्ण घरात शिपडा आणि एका काळ्या रंगाच्या सुती कपड्यात छोटा तुकडा खालील वस्तू ठेवा. 5 अख्खे काळे मिरे, 1 तुकडा खडे मीठ, 1 लोखंडी खिळा आणि थोडी काळी मोहरी यांची एक गाठ मारून
पोटली तयार करा. ही पोटली आपल्या हातामध्ये धरून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि स्वामींना प्रार्थना करा की माझ्या घरातील सर्व वाईट शक्ती या पोटली शोषून घेतल्या जावोत. त्यानंतर ही पोटली मुख्य दाराच्या बाहेर वरच्या चौकटीला बांधून टाका. फायदा काय होणार आहे या उपायामुळे वर्षभर तुमच्या घरात कोणतीही करणी बाधा किंवा वाईट नजर प्रवेश करू शकणार नाही. उपाय दुसरा, वटवृक्षांचा ऋणमुक्ती आणि बाधा निवारण तोडगा. हा उपाय घरातील सुवासिनी महिलांनी किंवा मिथुन राशीच्या पुरुषांनी देखील केला तरी चालेल. काय करायचे तर वटपौर्णिमेच्या पूजेला जाताना सोबत एका तांब्याच्या पात्रात पाणी घेऊन जावे. त्यात थोडे गंगाजल आणि अक्षदा टाकाव्यात. वडाच्या झाडाची रीतसर पूजा करावी. जेव्हा तुम्ही वडाला सुती दोरा गुंडाळता, 7 फेऱ्या मारता, तेव्हा प्रत्येक फेऱ्याला मनातल्या मनात म्हणा, माझ्या पतीचे रक्षण कर आणि माझ्या घरातील गुप्त शत्रूंचा त्रासाचा नाश कर. पूजा संपल्यावर वडाच्या झाडाच्या खाली पडलेले एक ताजे चांगले पान शोधा. झाडावरून पान तोडू नका, खाली पडलेलेच घ्यावे. ते पान घरी घेऊन या. त्यावर चंदनाने श्री लिहा. हे पान आपल्या घरातील देव्हाऱ्यात स्वामी समर्थांच्या चरणाशी ठेवून द्या. काय फायदा तर हे वडाचे पान तुमच्या घरात पैशाची आवक वाढवेल आणि घरातील भांडणे कायमची थांबवेल. उपाय तिसरा, भीमसेनी कापूर आणि लवंगाचा अग्नी तोडगा. रात्रीचा उपाय. हा उपाय पौर्णिमेच्या रात्री ठीक 9 ते 12च्या दरम्यान करायचा आहे. हा घरातील नकारात्मकता जाळण्याचा सर्वात तीव्र उपाय आहे. मातीच्या पंतीत किंवा तांब्याच्या प्लेटमध्ये 5 किंवा 7 तुकडे भीमसेनी कापूर घ्या. साधा कापूर वापरू नका. भीमसेनी कापूर शुद्ध असतो. त्यावर 2 अख्ख्या लवंगा ज्याचे फूल शाबूत आहे, तुटलेले नाही, ठेवा. हा कापूर पेटवा. जेव्हा त्यातून धूर निघू लागेल तेव्हा हातात घेऊन संपूर्ण घरात, प्रत्येक खोलीत, बाल्कनीमध्ये आणि मुख्य दरवाजावर फिरवा. फक्त बाथरूममध्ये घेऊन जाऊ नका. धूर फिरवत असताना तोंडातून सतत ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थचा गजर सुरू ठेवावा. काय फायदा तर कापूर आणि लवंगाच्या या धुरामुळे घरातील कानाकोपऱ्यात असलेली भूतबाधा, पिशाचबाधा आणि कोणाचे केलेले करतूत जळून भस्म होते. घरातील वातावरण अचानक हलके आणि आनंदी वाटू लागते. उपाय चौथा, मोहरीच्या तेलाचा नजर दोष निवारण दिवा. जर घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा स्वतःला खूप नजर लागली असेल तर हा उपाय करा. काय करायचे तर पौर्णिमेच्या संध्याकाळी एका मातीच्या पंतीत मोहरीचे तेल, राईचे तेल टाका आणि त्यात कापसाची वात ठेवा. त्या तेलामध्ये 3-4 दाणे काळी मोहरी आणि एक छोटा तुकडा काळे मीठ टाका. हा दिवा घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर डाव्या बाजूला तोंड करून पेटवून द्या. दिवा पेटवताना म्हणा, माझ्या कुटुंबाची नजर या दिव्यात जळून जाओ. माझ्या प्रिय रसिक प्रेक्षको आणि स्वामी भक्तांनो, आता वेळ आली आहे त्या महाचमत्कारी आणि गुप्त शिव उपायाची, ज्याचा उल्लेख मी व्हिडिओच्या सुरुवातीला केला होता. हा उपाय मिथुन राशीच्या जातकांसाठी संजीवनी सारखा काम करतो. जर वरील सर्व उपाय करूनही तुम्हाला फरक पडत नसेल तर हा एकच उपाय तुमचे नशीब बदलू शकतो. विधी आणि कृती अतिशय लक्षपूर्वक ऐका. वेळ वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात, म्हणजे सूर्यास्ताच्या आधी पाऊण तास आणि सूर्यास्तानंतर पाऊण तास, साधारण संध्याकाळी 6 ते 7:30च्या दरम्यान. साहित्य: 1 तांब्यात शुद्ध पाणी, 1 चमचा काळे तीळ, 1 लहान चमचा कच्चे दूध गाईचे, 1 बेलाचे पान आणि तांब्याच्या पानात काळे तीळ आणि कच्चे दूध मिक्स करा. हे पात्र घेऊन तुमच्या घराच्या जवळ असलेल्या कोणत्याही शिव मंदिरात जा. मंदिरात गेल्यानंतर सर्वात आधी महादेवाच्या चरणाशी नतमस्तक व्हा. त्यानंतर शिवलिंगावर अत्यंत हळुवारपणे सतत धार धरत ते पाणी अर्पित करा. पाणी अर्पित करता असताना मनातल्या मनात महामृत्युंजय मंत्राचा किंवा ओम नमः शिवायचा जप करत राहा. जल अर्पण केल्यानंतर बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण करा. पानाचा गुळगुळीत भाव शिवलिंगाला स्पर्श करेल अशा पद्धतीने. जल अर्पण करून झाल्यावर शिवलिंगाच्या जलधारीतून ज्या बाजूने पाणी खाली पडते, थोडेसे पाणी आल्यावर उजव्या हातात घ्या आणि ते पाणी स्वतःच्या डोळ्यांना आणि डोक्यावर शिंपडा. तसेच शिवलिंगाच्या चरणाशी लावलेले थोडेसे चंदन किंवा माती आपल्या अनामिका बोटाने उचलून स्वतःच्या कपाळावर टिळा लावून म्हणून लावा. या उपायाचा प्रभाव काय होतो? शास्त्र सांगते की काळे तीळ हे शनी आणि राहूच्या नकारात्मकतेला शोषून घेतात. जेव्हा ते महादेवावर अर्पण केले जातात तेव्हा राहू केतूचे सर्व दोष नष्ट होतात. हा उपाय केल्याने तुमच्यावर केलेली कितीही भयंकर करणी असेल, विंधलेली बाधा असेल, ती जागच्या जागी नष्ट होते. शत्रूने तुमच्या विरुद्ध कितीही मोठे कट रचले तरी ते धुळीस मिळतात आणि स्वतः महादेव तुमच्या घराभोवती अदृश्य सुरक्षा कवच निर्माण करतात.
माझ्या चांगल्या विचारांच्या मिथुन राशीच्या मित्रांनो, मनातली सर्व भीती काढून टाका. हा संसार देवाचा आहे आणि तुम्ही स्वामींचे भक्त आहात. वाईट प्रवृत्तीचे लोक काही काळ तुम्हाला त्रास देऊ शकतात, पण ते कधीही जिंकू शकत नाहीत. या वटपौर्णिमेला पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने हा उपाय करा. येणाऱ्या काही दिवसातच तुमच्या घरातील भांडणे संपतील, पैशाचे मार्ग मोकळे होतील, आजारपण दूर होतील आणि तुमच्या घरात सुख शांती नांदू लागेल. स्वामी समर्थ महाराज आणि भगवान भोलेनाथ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. प्रिय प्रेक्षकांनो, मला पूर्ण खात्री आहे की स्वामी समर्थ कृपा राशी भविष्यावर दिलेली ही सविस्तर माहिती तुम्हाला अत्यंत मोलाची वाटली असेल. जर तुम्हाला हा उपायांचा लाभ झाला असेल तर कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की शेअर करा. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तरीही तुम्ही खाली विचारू शकता. आम्ही त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते की जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या ओळखीच्या सर्व मिथुन राशीच्या व्यक्तींसोबत, मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणाचे तरी कल्याण होईल आणि त्यांचे पुण्य तुम्हाला लाभेल. अशाच प्रकारच्या अत्यंत अचूक, प्रभावी आणि स्वामी कृपेने भरलेल्या राशी भविष्यांसाठी आणि उपायांसाठी आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण आणि शक्तिशाली व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी नामात मग्न रहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. धन्यवाद.